संधीमधील तिसरा प्रकार विसर्ग संधी. मग विसर्ग संधी म्हणजे काय? तर विसर्ग संधी म्हणजे पहा, एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर तयार होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे की येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग पाहिजे आणि दुसरा वर्ण जो आहे तो स्वर किंवा व्यंजन असेल तर तयार होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात. म्हणजे संधीमध्ये हा पहिला वर्ण हा नेहमी विसर्ग पाहिजे. विसर्ग म्हणजे ह्याला विसर्ग असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. आणि तो नेहमी पहिला वर्ण विसर्ग पाहिजे. पहिला वर्ण म्हणजे जोड शब्द तयार होतो. तो जोड शब्द कोणत्याही दोन शब्दांपासून तयार होतो. त्यामधला पहिला जो शब्द आहे आणि त्या पहिल्या शब्दाचं शेवटचं जे अक्षर आहे ते कसं पाहिजे? विसर्गाचं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर स्वर असो किंवा व्यंजन असो, जेव्हा अशी जोड शब्दांची संधी होते त्यावेळेस त्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात, हे लक्षात घ्यायचं आहे. मग त्याच्यावरील काही उदाहरणं आपण आता पाहूया. पहा उदाहरणं कशी आहेत ती. पहिलं उदाहरण आहे मनोरंजन. हे पहिलं उदाहरण आहे. मग त्यामध्ये पहा त्याची फोड कशी झालेली आहे. मनोरंजन या शब्दाची दोन शब्द त्याचे कोणते आहेत ज्यापासून तो शब्द तयार झाला मनोरंजन? तर पहिला शब्द आहे मनः, दुसरा शब्द आहे रंजन. पहिला शब्द आहे मनः, दुसरा शब्द आहे रंजन. मनः अधिक रंजन बरोबर मनोरंजन असा शब्द तयार होतो. परंतु मनः अधिक रंजन म्हणजे नेमकं कसं होतं? तर मन अधिक उ अधिक रंजन. आता उ कसं काय झालेलं आहे? तर या ठिकाणी एक नियम लागू होतो. तो कोणता? तर ज्या वेळेस विसर्गाच्या पाठीमागे अ हा स्वर होत असेल, म्हणजे न म्हणजेच अ हा स्वर होतो, न अधिक अ, बरोबर की नाही? न असेल तर काय होतं? न अधिक अ, म्हणजे अ हा स्वर येत असेल विसर्गाच्या पाठीमागे इथे, आणि विसर्गाच्या पुढील अक्षर जर मृदुव्यंजन असेल किंवा स्वर असेल, मृदू असेल, फक्त मृदू असेल म्हणलं तरी चालेल. विसर्गाच्या पुढील अक्षर हे जर मृदू असेल तर त्या ठिकाणी इथे काय होतो? तर उ तयार होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. काय होतो? तर उ तयार होतो. मग अ अधिक उ काय होतो? तर ओ होतो. म्हणून या ठिकाणी मनो ओ झाला, मनोरंजन, हे लक्षात घ्यायचं आहे. समजलं तुम्हाला? नियम काय आहे? विसर्गाच्या पाठीमागे जर अ असेल आणि विसर्गाच्या पुढे जर मृदू अक्षर असेल तर त्याचा काय होतो? उ होतो, आणि त्याचं काय होतं? अ अधिक उ. म्हणून मनोरंजन असा शब्द त्या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे. आता पाहूया दुसरं उदाहरण पहा. दुरात्मा हा शब्द आहे. दुह अधिक आत्मा. मग या ठिकाणी दुह अधिक आत्मा असा शब्द आहे. मग दूर अधिक आत्मा असा तयार झाला. मग र त्या ठिकाणी कसं काय आलं? तर पहा, या ठिकाणी विसर्गाच्या पाठीमागे अ किंवा आ हे स्वर सोडून कोणताही स्वर जर असेल, अ किंवा आ हे स्वर सोडून कोणताही स्वर असेल आणि विसर्गाच्या पुढील जे अक्षर हे मृदू असेल तर त्या ठिकाणी विसर्गाचा काय होतो? तर विसर्गाचा र होतो. म्हणून या ठिकाणी विसर्गाचा काय झाला? र झालेला आहे. ठीक आहे. मग विसर्गाचा र होतो किंवा ज्यावेळेस अ किंवा आ या ठिकाणी विस्वर नसेल त्यावेळेस आणि पुढील अक्षर हे मृदूच असेल त्यावेळेसच. म्हणजेच दूर अधिक आत्मा म्हणजे काय? दुरात्मा. हे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी दुह अधिक आत्मा, दुरात्मा हा दुसरा ह्यातला जो नियम आहे तो देखील, आणि त्याचं कशा पद्धतीने संधी तयार होते हे देखील आपण या ठिकाणी पाहिलं. विसर्ग संधी. आता या विसर्ग संधीमध्ये पहा, पहिला वर्ण हा विसर्ग आहे का? आहे. आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन मधीलच अक्षर येतात त्यामुळे तो असतोच. फक्त काय पाहायचं आहे? तर पहिला वर्ण विसर्ग आहे का? पहिला वर्ण जर विसर्ग असेल त्या संधीमध्ये तर सरळ ती संधी विसर्ग संधी आहे. अगदी सगळ्यात सोपी संधी म्हटलं तर ही संधी आपल्याला ओळखण्यासाठी सोपी जाते, कारण की हे चिन्ह जर दिसलं पण कुठे? पहिल्या वर्णामध्ये, तर ते सरळ काय येतं? विसर्ग संधी आहे. म्हणून या ठिकाणी ते आपल्याला दिसतं, हे लक्षात ठेवायचं. पुढे पहा तिसरं उदाहरण आहे पुरस्कार.
मग या पुरस्कार या शब्दाचे दोन शब्द कोणते, जोड शब्द ज्यापासून तो शब्द तयार झाला ते दोन शब्द पुरह अधिक कार, पुरह अधिक कार हे दोन शब्द आहे. या ठिकाणी स कुठे गेला, बरोबर की नाही. तर या ठिकाणी विसर्गाचा काय होतो, तर पहा पूर अधिक विसर्गाचा काय झाला, या ठिकाणी स झाला, विसर्गाचा काय झाला स. आता या ठिकाणी नियम कोणता आहे तर क्रू, क्रू या शब्दाबद्दल आहे. परंतु या ठिकाणी एवढा नियम अवघड असताना या ठिकाणी शब्द जर पाहिला आणि हा पुरस्कार शब्द पुरह अधिक कार आपण असं जर लिहिलं तर याची फोड कशी होते, तर या ठिकाणी कोणता शब्द राहिला तर स राहिलेला आहे. विसर्गाचा काय झाला स झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग पुरस्कार हा शब्द या ठिकाणी तयार होतो. आता पुढे पहा, पुढचं काय उदाहरण आहे ते निश्चल. निश्चल हा शब्द घेतलेला आहे. निश्चल हा शब्द घेतला असताना त्याची फोड कशी होते पहा, निह अधिक चल, निह अधिक चल अशी फोड झाली. परंतु या ठिकाणी नियम एक लागू होतो की च आणि छ असेल तर त्याचा काय होतो श होतो. कशाचा, च आणि छ असेल तर त्याचा काय होतो श हे होतं, हे लक्षात ठेवायचं. विसर्गाच्या पुढे जर च किंवा श असेल, छ असेल तर त्या च आणि छ चा काय होतो, त्याच्या आधी श हे लागतं. म्हणून या ठिकाणी पहा विसर्गाचा काय झाला श झालेला आहे, कारण की ते च आलेलं आहे. इथे च आल्यामुळे विसर्गाचा काय होतो तर श होतो. म्हणून निह अधिक चलचं काय झालं निश्चल, श आलं त्या ठिकाणी. समजलं श कसं आलं ते निश्चल, हे अशा पद्धतीनं तो विसर्ग या ठिकाणी श मध्ये रूपांतरित झाला. असे जे नियम आहेत हे नियमांवरून आपण विसर्ग संधी या ठिकाणी पाहिलेली आहे. म्हणजे विसर्ग संधी म्हणजे काय हे देखील तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर उदाहरण देखील आपण या ठिकाणी पाहिलेली. आपण संधी म्हणजे काय, संधीचे तीनही प्रकार म्हणजे स्वर संधी, विसर्ग संधी आणि व्यंजन संधी हे पाहिलेले आहेत. आता मराठी भाषेतील विशेष संधी कोणत्या आहेत त्या विशेष संधी आता आपण पाहणार आहोत. तर मराठी भाषेमध्ये दोन विशेष संधी आहेत. एक म्हणजे पूर्वरूप संधी आणि दुसरी म्हणजे पररूप संधी. पूर्वरूप आणि पररूप या दोन मराठी भाषेतील विशेष संधी आहेत. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो विशेष संधी कोणत्या आहेत, तर विशेष संधी या दोन आहेत, एक पूर्वरूप संधी आणि एक पररूप संधी. मग पूर्वरूप म्हणजे काय आणि पररूप म्हणजे काय हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत. मग त्यातले आपण पहिली पाहूया पूर्वरूप संधी म्हणजे काय. तर पहा पूर्वरूप संधी म्हणजे पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी म्हणजे पहा कधी कधी शब्दांची संधी होत असताना, कधी कधी शब्दांची संधी होत असताना एकत्र येणाऱ्या, शब्दांची संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो, याला पूर्वरूप संधी असे म्हणतात. म्हणजे तुम्ही संधीचे तीन प्रकार पाहिले. संधी म्हणजे काय पाहिलं, संधीमध्ये दोन शब्द असतात बरोबर, आणि त्यामध्ये त्या दोन शब्दांपासून एक शब्द तयार होतो बरोबर की नाही. मग तो शब्द कसा तयार होतो तर पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर एकमेकांमध्ये मिसळतात त्यावेळेसच बरोबर की नाही. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की संधी होत असताना एकत्र येणारे दोन स्वर आहेत. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर जे आहे त्याचा स्वर तो, दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर तो स्वर, हे एकत्र येताना फक्त दुसराच स्वर जो असतो दुसऱ्या शब्दातील तो लोप पावतो आणि पहिल्या अक्षरातील शेवटचं अक्षर जे आहे ते तसंच राहतं, त्यातला स्वर तसाच राहतो आणि दुसरा जो स्वर असतो दुसऱ्या अक्षरातील पहिला स्वर तो लोप पावतो, त्यावेळेस त्याला काय म्हणतात पूर्वरूप संधी. त्याचं एक्झाम्पलच पाहूया, उदाहरण पाहूया आपण. पहा नाहीसा हा शब्द आहे, जोड शब्द नाहीसा. त्याची फोड कशी होते तर नाही अधिक असा. नाहीसा म्हणजे काय तर नाही अधिक असा, अशा पद्धतीने त्याची फोड होते. ते दोन शब्दांपासून नाहीसा शब्द तयार होतो. मग आपला नियम काय, आपली व्याख्या काय आहे संधीची, तर पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर ही, म्हणजे या ठिकाणी स्वर घ्यावा लागतो कारण त्याची फोड करावी लागते बरोबर आहे की नाही. व्यंजनाला असेल तर ते आहे असं घेतो, परंतु या ठिकाणी आपल्याला व्यंजन घ्यायचंच नाही, स्वर सांगितलेले आहेत. मग ह च काय होणार या ठिकाणी, ह च काय होणार आहे तर ह ही आहे बरोबर की नाही, ही आहे. ह असेल तर अ आला असता, ही आहे आणि ते ही दुसरी वेलांटी आहे हिला, हला. म्हणजेच काय झालं तर या ठिकाणी ई अधिक ह अधिक ई काय होणार या ठिकाणी ह अधिक दीर्घ ई बरोबर की नाही. म्हणजे ई आलं या ठिकाणी, पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर ई
आणि दुसऱ्या शब्दाचे पहिलं अक्षर आपल्या नियमाप्रमाणे आपण घेतो अ. मग हे दोन अक्षर या ठिकाणी, दोन स्वर या ठिकाणी आलेले आहेत, ई अधिक अ. परंतु ह्यातलं काय सांगितलं आहे पहा, दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो, दुसरा स्वर लोप पावतो. लोप पावणे म्हणजे काय, नष्ट होणे, नष्ट होऊन जातो. या ठिकाणी हा नष्ट होऊन जातो. म्हणजेच काय, तर शब्द पहा कसा आहे, नाही सा, ही, ईचाच फक्त त्या ठिकाणी उच्चार होतो, अचा होत नाही. म्हणजेच हा स्वर या ठिकाणी लुप्त होऊन गेला, नष्ट होऊन गेला. त्या ठिकाणी फक्त ईचाच उच्चार होतो. तुम्ही जर पाहिलं, नाही, ई, अचा होतच नाही. म्हणजेच हा स्वर या ठिकाणी लुप्त झालेला आहे, नष्ट झालेला आहे. नाही सा, अचा उच्चारच होत नाही. असं जर होत असेल तर त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी. पण त्या ठिकाणी अचा उच्चार पूर्णपणे नष्ट झालेला पाहिजे. पहिला जो शब्दातील पहिला जो स्वर आहे ई, हा कायम राहतो. दुसऱ्या शब्दातील जो स्वर आहे तो नष्ट होऊन जातो. ज्यावेळेस असं असेल त्यावेळेसच ह्याला काय म्हणतात, पूर्वरूप संधी असं म्हणतात. आता ह्यातले अजून काही उदाहरणं पाहूया आपण. पहा, पुढचं उदाहरण आहे साजेसा. जसं नाही सा अगदी तसंच घेतलेलं आहे मी, साजेसा. मग साजेसाचं काय, साजे अधिक असा, साजे अधिक असा, असा त्याचे दोन शब्दांपासून साजेसा शब्द तयार झाला. मग साजे, ए म्हणजे काय, ए, ह्याच्यावरती दोन मात्रे असले तर ऐ आलं असतं, एक मात्रा आहे मग ए आलं, ए अधिक अ, बरोबर. मग या ठिकाणी सा जे सा ह्याचा जर उच्चार केला, सा जे, सा जे, ए, एचा उच्चार होतो, अचा कुठेच होत नाही. म्हणून अ या ठिकाणी काय होतो, लोप पावतो, म्हणजे तो नष्ट होऊन जातो आणि फक्त एचाच उच्चार होतो. सा जे, ए आणि सा, ए नंतर सा असा उच्चार होतो. आणि लोप पावल्यामुळे हे काय झालं, मग पूर्वरूप संधीचे उदाहरण झाले. हे लक्षात ठेवायचं. पुढे पहा, नदीत असा शब्द आहे. मग नदीत असा शब्द असताना नदी अधिक आत, हे त्याचे दोन शब्द तयार होतात, फोड तयार होते त्याची, नदी अधिक आत यापासून नदीत शब्द तयार होतो. मग नदी, ई, दीर्घ ई या ठिकाणी तयार झाला, ईचा काय झाला, दीर्घ ई. आ अगदी तसाच येतो स्वर, ठीक आहे. मग या ठिकाणी ई आला, आ आलेला आहे. मग नदीत, पहा उच्चार कसा करतोय आपण, या ठिकाणी द नंतर आ यायला नाही पाहिजे. उच्चार कसा उच्चारला, नदी, ईचा उच्चारला. आचा उच्चार नद्या, आ, नद्या, नद्या असा होतोय का, नाही, नदी असाच होतो. म्हणून ईचा उच्चार होतो, आचा होत नाही. आ त्या ठिकाणी उच्चारच होत नाही, म्हणजे तो नष्ट झाला, त्या ठिकाणी लुप्त पावला. म्हणूनच या ठिकाणी नदीत हा जो शब्द आहे तो पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. आता पुढील शेवटचे उदाहरण पहा काय आहे, खिडकीत. खिडकीत असे उदाहरण आहे. तर त्याचा जोड शब्द कसा होतो पहा, खिडकी अधिक आत. काय होतो, खिडकी अधिक आत. मग खिडकी या ठिकाणी दीर्घही होणार, अधिक आ, अगदी नदीत ह्या शब्दासारखाच शब्द आहे. मग खिडकीत, की, त या दोन शब्दामध्ये इथेच फोड झालेले आहे, बरोबर की नाही. यामध्ये आचा उच्चार होतोय, खिडक्या, क्या होतोय का, आ नाही होत. खिडकी, ईचाच फक्त उच्चार होतो, आचा होतच नाही. म्हणून आ त्या ठिकाणी काय होतो, नष्ट होऊन जातो, लुप्त होऊन जातो. आणि अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस पहा, दुसऱ्या नंबरचाच स्वर या ठिकाणी काय होतो, नष्ट होऊन जातो. आणि पहिल्या नंबरचा जो स्वर आहे तो काय होतो, त्याचा या ठिकाणी उच्चार होतो. दुसऱ्या नंबरचा स्वर नष्ट होतो, लुप्त होतो. ज्या वेळेस असा शब्दांमध्ये ज्यावेळेस अशी क्रिया होत असेल, अशी संधी होत असेल, त्यावेळेस तो शब्द कशाचा असतो, तर पूर्वरूप संधी असते त्या ठिकाणी. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच आता आपण विशेष संधीमध्ये दोन प्रकार, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी, यामध्ये आपण पूर्वरूप संधी हे पाहिलेले आहे. आता आपण पाहणार आहोत पररूप. आपण संधी म्हणजे काय ते पाहिले. संधीचे तीनही प्रकार आपण पाहिलेले आहे, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. आता आपण त्यामध्ये विशेष संधी देखील पाहिलेली आहेत, म्हणजे पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. आणि आता यानंतर आपण त्याच्यावरील जे प्रश्न परीक्षेला कशा रीतीने पडू शकतात ते प्रश्न आता आपण पाहणार आहोत. मग ते प्रश्न स्वरूप कसं असेल, कशा पद्धतीने ते प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपण पाहणार. तर पहा, बोर्डवरती काही प्रश्न घेतलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी स्वर संधीचे उदाहरण सांगा. खालीलपैकी स्वर संधीचे उदाहरण सांगा. स्वर संधीचे उदाहरण विचारलेलं आहे.
कशाचे? स्वर संधीचे. 3 संधी असतात, स्वर, व्यंजन आणि विसर्ग संधी. मग आता ह्या चारही पर्याय दिलेले आहेत, हे कोणत्या शब्द कोणत्या संधीमध्ये येतो ते पाहायचं आहे आपल्याला. सदाचार हा कोणत्याच्यामध्ये येतो पहा, तर हा सत अधिक आचार, याचं काय होतं? सत अधिक आचार, सत अधिक आचार. ठीक आहे. हा पाय मोडला आहे तचा, म्हणजे इथं तचा काय झाला? द झाला, द होता, तचा परत द होणार आहे. आता दुर्जन, दुर्जन आहे म्हणजेच काय? दुह प्लस, म्हणजे दुह अधिक जन, म्हणजे दु ह्याचं काय होणार? दूर अधिक जन. ठीक आहे. त्यानंतर पहा विपत्काल, मग काय येणार? विपद अधिक काल, विपद अधिक काल असं होणार आहे. नंतर देवालय, देव अधिक आलय. मग आता संधी, स्वर संधी कोणत्या आहे ती शोधायची आहे. या ठिकाणी पहा त आहे, या ठिकाणी आ आहे, म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे? व्यंजन आलेलं आहे, या ठिकाणी स्वर आलेला आहे. परंतु स्वर संधीचे उदाहरण शोधायचं असेल तर त्या ठिकाणी आपण सूत्र लिहिली होती की स्वर संधीचं जर उदाहरण शोधायचं असेल तर स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी असंच होतं. ठीक आहे. किंवा व्यंजन संधी जर शोधायचं असेल तर ते कसं होतं? तर व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर बरोबर व्यंजन संधी, हे अशा पद्धतीनं होत असतं. परंतु या ठिकाणी व्यंजन अधिक स्वर आलेला आहे, म्हणजे ही व्यंजन संधी आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा दुह अधिक जन, या ठिकाणी विसर्ग आलेला आहे आणि र त्याचा विसर्गाचा र होतो. विसर्ग आला आणि त्यानंतर स्वर किंवा व्यंजन आलं की ती विसर्ग संधी होते, म्हणून हे देखील चुकीचं आहे. विसर्ग संधीचं सूत्र पहा. विसर्ग संधीचं सूत्र कसं आहे? तर विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर विसर्ग संधी, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी ही विसर्ग संधी आहे 2 नंबरची. दुर्जन विपत्काल, इथे व्यंजन आलेलं आहे द आणि ते का आलेलं आहे, म्हणजे ही काय? व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर घ्या, व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन जर आले तर ती व्यंजन संधी होते, म्हणून हा देखील पर्याय नाही. देवालय हा शब्द आहे देव अधिक आलय, मग देव अधिक आलय म्हणजेच देव, या ठिकाणी व ची फोड केली तर अ येतो आणि आ इथे अगोदर स्वर आलेला आहे आ, म्हणजे स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी होतो. म्हणूनच या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवालय. ठीक आहे. समजलं तुम्हाला? पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 देवालय. आता पहा पुढचं, वाचनालय या शब्दाची संधी सोडवा. वाचनालय या शब्दाची संधी सोडवा असं विचारलेलं आहे. मग संधी कोणती योग्य आहे ते संधी आपल्याला सोडवायची आहे किंवा ती संधी शोधायची आहे. मग वाच अधिक आलय वाचनालय असं होत नाही, मग हे काय झालं? वाचालय झालं. परंतु वाचालय हे नाही, वाचनालय पाहिजे, तिथे ना नाहीये. मग वाचना अधिक आलय, या ठिकाणी ना आहे, या ठिकाणी आ आहे. परंतु आ जर आला असेल तर इथं काना द्यायची गरज नसते, परंतु इथे दिलेला आहे म्हणून हे देखील येत नाही. त्यानंतर पहा वाचन अधिक आलय वाचनालय, न ला आपोआप काना लागतो, म्हणजे तिसरी संधी जी आहे ती अगदी योग्य आहे. परंतु चौथी पहा वाचन अधिक अलय आले, न आलेला आहे अगदी बरोबर, परंतु इथं अ आलेला आहे त्यामुळे न ला काना लागणार नाही, परंतु इथे न ला काना दिलेला आहे, म्हणून इथे आ असता तर आपण इथे काना दिला असता, परंतु इथे येत नाही, मग वाचन अलय होत ते, हे देखील चुकीची आहे. अशा रीतीने फक्त आपल्याला एकच या ठिकाणी जी फोड आहे ती योग्य आहे वाचनालय शब्द, ती म्हणजे कोणती? वाचन अधिक आलय वाचनालय, ही योग्य या ठिकाणी वाचनालय या संधीची फोड आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता वळूया प्रश्न तिसरा. पहा, खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही ते सांगितलं विचारलेलं आहे. कोणते उदाहरण नाही ते सांगा. 4 पर्याय आहेत. नदीत, आळीत, साजेसा, हातून. ठीक आहे. मग या ठिकाणी यांची फोड करावी लागेल. नदीत या शब्दाची फोड कशी होते पहा, नदी अधिक आत बरोबर.
मग ह्याचं काय येणार ई, नदीला काय येणार ई अधिक आ, नदीत आ या ठिकाणी आपोआप रद्द होतो, नदीत आचा उच्चारच होत नाही, तो स्वर लुप्त होऊन जातो. म्हणजेच या ठिकाणी नंतरचा जो स्वर आहे तो लुप्त होतो, अगोदरचा स्वर आहे तो तसाच राहतो, त्याचा उच्चार होतो. म्हणजे हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. पूर्वरूप संधी म्हणजे काय, तर दोन या ठिकाणी येतात, दोन शब्दांमधील पहिल्या शब्दाचं एक स्वर आणि दुसऱ्या शब्दाचा पहिल्या शब्दातील शेवटचे अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिले अक्षर स्वर आपण घेत असतो आणि व्यंजने घेत असतो. ह्या घेतल्यानंतर त्यामध्ये दुसरं जर स्वर रद्द होत असेल आणि पहिला स्वर तसाच राहत असेल तर या ठिकाणी ते पूर्वरूप संधीचे उदाहरण असतं. आणि पररूप संधी काय असते, तर ते दोन्ही स्वरामधला पहिला आणि दुसरा यामधला पहिला चा लोप होऊन दुसरा तसाच राहत असेल तर ते पररूप संधीचं उदाहरण असतं. परंतु या ठिकाणी दुसरा लोप झाला म्हणजे हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. तर दुसरा पहा आळीत, म्हणजे ह्याचं फोड कशी होती, आळी अधिक ईत, म्हणजे ळी काय आहे आळी, बरोबर की नाही, आळी अधिक आत, ईत नाही, आळी अधिक आत, अशा पद्धतीने त्याची फोड होते. मग आळी ई आणि आ, बरोबर. या ठिकाणी ई आणि आ हे स्वर आपल्याला मिळालेले आहेत. मग आळीत आचा उल्लेखच त्या ठिकाणी म्हणजे स्पष्ट उच्चारच होत नाही, आळी ईचाच फक्त उच्चार होतो. म्हणजे या ठिकाणी दुसरा स्वर या ठिकाणी लोप होतो, नष्ट होतो, म्हणून हा पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. ठीक आहे. नंतर पहा साजेसा, म्हणजे काय साजे अधिक असा, या ठिकाणी जे ए अधिक अ, साजे, म्हणजे या ठिकाणी साजे ए चा उच्चार होतो परंतु अ चा उच्चारच होत नाही कुठे, साजे सा, अ हा लोप पावतो म्हणून ए तसाच होतो, त्याचा उच्चार होतो, बरोबर की नाही. म्हणून हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. पुढे पहा हातून हा शब्द आहे. आता हात अधिक ऊन याची फोड अशी होते. मग हातून हात ऊन, मग हातून हा शब्द तोला काय आहे अ आलेला आहे, इथं उ आलेला आहे. या ठिकाणी कोणता स्वर नष्ट होतो, तर अ हा नष्ट होतो आणि उ राहतो. हातून उ चा उच्चार आपण करतो पण अ चा उच्चार करत नाही, म्हणजे या ठिकाणी पहिला स्वर नष्ट होतो आणि दुसरा स्वर हा तसाच राहतो. दुसरा स्वर जर तसाच राहत असेल आणि पहिला नष्ट होत असेल तर ते पररूप संधीचे उदाहरण आहे. आणि विचारलेलं आहे पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही ते ओळखा. हे तीनही पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे आणि नसलेलं ते आहे ते पर्याय क्रमांक 4 हे नसलेलं उदाहरण आहे, म्हणजेच हे पररूप संधीचे उदाहरण आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील संधी नाही, म्हणजे संधीचा प्रकार नाही, संधी नाही ती व्याकरणशास्त्रातील. मग संधीचे प्रकार किती आहेत आपण पाहिले तर स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, बरोबर आहे की नाही. आणि विशेष संधीमध्ये पररूप संधी आणि पूर्वरूप संधी हेच संध्या आहेत. आता ह्यामध्ये कोणकोणत्या दिलेल्या आहेत आणि संधी नाही असं ओळखायला लावलेली आहे. स्वर संधी आहे, व्यंजन संधी देखील आहे, विसर्ग संधी देखील आहे, नाम संधी ही संधीचा प्रकारच नाहीये. मग या ठिकाणी ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे ते आहे नाम संधी. ठीक आहे. मग आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न 5वा, संधी फोड बद्दल चुकीची जोडी शोधा. आता या ठिकाणी संधी फोड दिलेली आहे आणि ह्यातील चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. मग चुकीची जोडी कोणती आहे, खिडकी अधिक आत बरोबर खिडकीत, खिडकी अधिक आत बरोबर खिडकीत. मग खिडकी ई आलेला आहे या ठिकाणी आणि इथं आ आणि की अगदी बरोबर आलेला आहे, मग पहिला जो पर्याय तो योग्य आहे. घर अधिक ई घरे, पहा घर र अधिक ई री होत, काय होतं री, परंतु इथं रे आलेला आहे आणि रे जर यायचं असेल तर र अधिक ए पाहिजे, त्या ठिकाणी र अधिक ए पाहिजे तर रे होतं. ई आलेला आहे त्यामुळे ते री होतं पण तिथं रे दिलेला आहे, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. एक तर जोडी चुकीची सापडलेली आहे आपल्याला. हो अधिक हो हे सरळ सरळ जोडी आहे. सत अधिक जन सज्जन, तचा या ठिकाणी काय होतं तचा ज होतो, हे लक्षात ठेवायचं. मागच्या प्रकारामध्ये मागच्या ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तचा ज होतो, द होतो, टचा ड होतो, डचा ट होतो. मग अशाच प्रकारे तचा ज होतो आणि तो ज ला काय होतो मिक्स होतो आणि सज्जन हा शब्द तयार होतो. ही देखील जोडी अगदी योग्य जोडी आहे. मग विचारायला काय तर चुकीची जोडी शोधा. या ठिकाणी र ला ए पाहिजे होता इथं तर घर रे आलं असतं, परंतु ई आल्यामुळे इथं घरी होतं ते रे झालेलं आहे, म्हणून ही जोडी चुकीची आहे.
म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. अशा रीतीने अशा प्रकारचे जे प्रश्न असतात अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजेच आज आपण मराठी भाषेतील संधी ह्या प्रकरणामध्ये संधीचे 3 प्रकार स्वर, व्यंजन आणि विसर्ग संधी पाहिले. विशेष संध्यामधील पूर्वरूप संधी हे देखील पाहिलं आणि त्याच्यावरील प्रश्न कशा रीतीने विचारले जातात ते सुद्धा आज आपण या ठिकाणी पाहिलेलं